खूप खूप हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं देतो. लातूर जिल्हा माहेश्वरी महासभेच्या वतीचे अध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय प्रकाशजी कासट, बाजार समितीचे सभापती सन्माननीय बावनीजी, सन्माननीय आबासाहेबजी पाटील, माहेश्वरी महासभेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय लाहोटीजी, आदरणीय राठीजी, आदरणीय बियालीजी, आदरणीय डागाजी, आदरणीय इमानीजी, आदरणीय कलंत्रीजी, सर्वच मान्यवर, माझं मी विसरून जाईल, ललितबाई शहाजी, बाजार समितीचे सर्व संचालक आणि माहेश्वरी समाजामध्ये काम करणारे आपण सर्वजण उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, मला आनंद वाटतोय की आपल्या सर्वांच्या या आनंदामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. प्रकाशजींना धन्यवाद दिले पाहिजेत. एखाद्या नेत्याची, एखाद्या कार्यकर्त्याची चांगलं काम केल्याची पोचपावती म्हणजे त्यांची फेरनिवड होणं. पहिल्या टर्ममध्ये तुम्ही चांगलं काम केलं, दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही अधिक चांगलं काम करणार आहात. लातूर जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये माहेश्वरी समाजाचं फार मोठं योगदान फार पूर्वीपासून राहिलं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि विशेष करून लातूरला जेव्हा 200 वर्षापूर्वी रेल्वे आली, त्या काळामध्ये इथली बाजारपेठ पहिल्यांदा निर्माण झाली आणि व्यापार वाढला. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाले, अनेक लोकांना आपल्या मालाची विक्री करण्याच्यासाठी एक जागा, एक व्यासपीठ मिळालं. आणि कुठलाही देश जर पुढे जायचा असेल, जरी आपला देश कृषीप्रधान असला तरी त्याच्या मालाला जोपर्यंत बाजारपेठ मिळत नाही, त्याचा माल जोपर्यंत 2 रुपये अधिक किमतीनं विकून दिला जात नाही किंवा खरेदी केला जात नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये सुबत्ता येत नसते. आणि म्हणजे या समाजाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये ते गेले, असं नाही की केवळ आता व्यापारापुरतं ते समाजाची मान्यवर मंडळी मर्यादित राहिलेली आहे म्हणून. वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोक पुढे गेलेत, इंजिनिअरिंगमध्ये पुढे गेलेत, विविध क्षेत्रामध्ये. पण या समाजाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की धार्मिक कामामध्ये आपण सगळे अग्रेसर असतो. ज्या संस्काराची मगाशी उल्लेख या ठिकाणी केला, तर बिना धर्म के संस्कार नहीं है और बिना संस्कार के समाज नहीं है, बिना समाज के संगठन नहीं है, बिना संगठन के व्यक्ती का उन्नती होती नाही, प्रगती होत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं लक्षण हे धर्माला मानणार आहेत, खऱ्या अर्थानं धर्माचं आचरण करणार आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये सहिष्णुता आहे, सचोटी आहे, प्रगती आहे, कुठल्याही कामामध्ये दानशूरता आहे. तर हे सगळे गुण खरं म्हणजे इतरांनी सुद्धा घेण्यासारखे आहेत. पण तुमचं आमचं मन मोठं आहे, खिसा जरी कामा असेल तर दान करणार कुठून. आणि म्हणून यांच्याकडनं आपण उद्योग सातत्यानं कामामध्ये राहणार. आपल्या देशामध्ये काय झालंय, माझं भाषण मांडण्याची शक्यता आहे म्हणून मी आटोपून येतो. गरिबीचं कौतुक जास्त झालं. एखाद्या देवाला जर एखाद्या गोष्टीचं रोज आपण याचना केली तर देव करत असतो म्हणतो. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानापासून गावाच्या सरपंचापर्यंत गरीब आदमी केली, गरीब आदमी केली, ते गरीब गरीब सतत ऐकल्यामुळे देश गरीबच राहिला. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही लक्ष्मीची सेवा करत नाही, पूजा करत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो देश, तो समाज, तो वर्ग पुढे येत नाही. आणि म्हणून संपत्ती ही पैशानं जोडावी लागते. असं काहीतरी झोपेतनं उठलो आणि लॉटरी लागली असं होत नाही. आणि म्हणून व्यवसायाची शिस्त पाळणं, दिलेला शब्द पाळणं, वेळेवरती सगळी कामं करणं, या सगळ्या अनेक गोष्टी खरं म्हणजे या समाज बंधूंकडनं आपण त्या शिकल्या पाहिजेत. रामकथेचं आयोजन परवा झालं, मला येता नाही आलं, पण मग अमित भैयांनी हजेरी लावली होती. मला वाटतं बालपाणीचा फोन होता मला. आणि म्हणून खूप सुंदर अशा प्रकारचं आहे. कारण संस्कार नसतील, धर्म मोठा एवढ्यासाठी म्हणतो
की संस्कार अनेक आहेत, पण त्या सगळ्या संस्काराला एकत्र कशा ठेवलं जातं सगळ्या धर्मामध्ये. आणि धर्म कुठलाही वाईट नाहीये किंवा कुठला मोठा किंवा लहान नाही आहे, पण धर्माचं पालन करतात. धर्माचं एक फार मोठं वैशिष्ट्य असं आहे की जगात जन्मलेला कुठलाही माणूस कुठल्या ना कुठल्या धर्माचा आहे. बिना धर्माचा तुम्हाला कुठलाही माणूस सापडणार नाही. चाहे मग ख्रिस्ती धर्म असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, जैन समाज असो, धर्माचा माणूस आहे. पण अडचण धर्माची दुसरी अशी आहे की फार थोडे लोक त्या धर्माप्रमाणे दैनंदिन आचरण करतात. म्हणून मग आपण हिंदू असू तर हिंदू धर्माचं जास्तीत जास्त पालन आचरण आपण केलं पाहिजे. आणि हाच आजची जी काही शोभा आहे, एकत्र येणं आहे, शोभायात्रा जी आहे, एकत्र येणं आहे. आणि आमच्याकडून भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. खरं म्हणजे सगळ्या संस्काराचं जतन तुम्हीच करता. आम्ही बाहेर असतो, तुम्ही म्हणता म्हणून उदबत्ती फिरून देवाला नमस्कार करतो. तुम्ही रागावता आम्हाला पुरुषांना. ये तो रोज का धंदा बिजनेस आपका चल रहा है, एक दिन घर के लिए निकालो, एक दिवस तुम्ही घरच्यासाठी काढा. आणि म्हणून ह्या सगळ्या देशाची संस्कृती जी आहे त्याचं जतन करण्याचं काम आमच्या महिला भगिनींनी केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा पुरुषापेक्षा कष्ट करून शेतीतलं काम 80% करणाऱ्या त्या महिलाच आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी काही संपत्ती विकासाची आहे ती तुमच्यामुळं आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे प्रकाशजी आणि त्यांच्या मित्रांनी एकत्रित आलेला आहे. माझ्या मनापासूनच्या हार्दिक खूप शुभेच्छा. आपल्याला इथं येऊन मी काही संघटन बद्दल सांगावं त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपल्याला काही मदत लागली तर मदत करतो हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. लक्षात तुमचीच मदत आम्हाला लागण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट खरी की राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी जरी असल्या तर काही बाबी ह्या 12 नंबरच्या हनुमान मंदिरच्या कट्ट्यावरतीच आम्ही शिकलोय हेही कुठेतरी रणजितच्या साक्षीनं सांगावं लागेल आपल्याला. काकाजी असताना असेल किंवा मुख्य लाहोटी साहेब त्या ठिकाणी सगळी त्या काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लातूरचं राजकारणच ही 2-3 मंडळी दिशा देण्याचं काम केलं. आपले ज्येष्ठ होते ते काका आपले ही सगळी माणसं मिळून ते ठरवायचे. कोवळे फॅमिली सुद्धा त्याच्यामध्ये होती. आम्ही तर काय तेव्हा शिकायलाच होतो. आणि मग यांनी लातूरला घडवलं. नव्या पिढीने या जुन्या मंडळीच्या संस्काराला विसरता कामा नये. त्यांच्याबद्दल सातत्यानं आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्यांचे आभारच आपण मानले पाहिजेत. आणि त्यांची परंपरा या लातूरला दिली. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती. अशाच पद्धतीची भूमिका आपली सर्वांची राहिली पाहिजे. इथं काही आमचे बाजार समितीचे सभापती आहेत, ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, तुम्हा सर्वांना आमची विनंती आहे की इथला व्यापार वाढेल अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारचेच कायदे करा आणि सर्वांना प्रोत्साहन द्या. त्याला जपा. कारण हे जपलं तर लातूर जपलं जाणार आहे. या पद्धतीचं काम व्हावं एवढंच या निमित्ताने या ठिकाणी मी बोलतो. प्रकाशजीचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचं सर्व जे काही त्यांचं मंत्रिमंडळ आहे काम करणारं मोठी संख्या आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि हे अवघड काम आहे सर्वांना एकत्र आणणं. आणि त्यात शिकलेल्या आणि श्रीमंत माणसाला एकत्र आणणं तर फार अवघड आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. तुमची फेरनिवड सुद्धा हुशारीनं झाली. तुमच्यावर प्रेम आहे म्हणणं काम का आदमी आहे, काम का आदमी आहे, हुशार आहे, सर्वांना बरोबर घेऊन येतो, सगळं करतोय. म्हणून हे सगळे म्हणले प्रकाशजी की ऊपर अगर जिम्मेदारी दिली तो आप अपना धंदा पाणी देखील केले. अशा प्रकारचं हे काम झालंय. तर चांगली योग्य निवड झालेली आहे. प्रकाशजीची मदत सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना असते. योग्य मार्गदर्शन असतं. कुठलाही प्रश्न जटिल जरी असला तो जर प्रकाशजींना आपण सांगितला तर ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये ते यशस्वी होतात. असं एक हर हुंडरी अभ्यासू अशा प्रकारचं एक नेतृत्व या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपल्याबद्दल त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्दांना या ठिकाणी विराम देतो. नमस्कार, मी गणेश हनुमंतदास शेटा. आज माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी आहे. या निमित्तानं आज लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माहेश्वरी समाज भरपूर लोक आणि संख्येनं उपस्थित आहेत. असाच जल्लोष प्रत्येक वर्षी होत राहणार आहे.
आणि सर्वांना महेश नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महेश बोलो. जय महेश. जय महेश. मैं लातूर की रहने वाली हूँ. मेरा नाम शारदा विजय कुमार लोहिया. यह सब प्रोग्राम देख के बहुत मजा आ रहा है. सब लोग इकट्ठे हुए हैं. बहुत बड़ी लातूर में रैली हुई है और रैली का मजा बहुत धूमधाम से मना जा रहे हैं हम. और सबको महेश नवमी की शुभेच्छाएं है. जय महेश. जय महेश. महेश नवमी की शुभेच्छा. बोलू. जय श्री कृष्णा. जय महेश. मैं लातूर शहर में रूपाली गोपाल लोहिया आज महेश नवमी के पर्व पे आप सभी को शुभकामनाएं देती हूँ. आज महेश नवमी की इतनी बड़ी रैली है जहाँ हम सभी ने हमारे पारंपरिक वेशभूषा पहनी है और बहुत आनंद ले रहे. ढोल ताशा पथक है, लेजिम पथक है. उसके बाद रैली में सब जन घोड़े हाथी पे भगवान शंकर माता पार्वती बन के आए हैं. सभी को महेश नवमी की बहुत बहुत शुभकामनाएं. और हमने अल्प उपहार में कुल्फी रखी है और सभी जन उसका आनंद उठा रहे हैं. धन्यवाद. जय महेश. जय महेश. मैं ओम प्रकाश चावला लातूर जिला महेश्वरी का प्रदेश कार्यकारिणी समिति सदस्य हूँ. आप सभी को लातूर निवासियों को महेश नवमी की हार्दिक शुभकामनाएं और बधाई देता हूँ. जय श्री कृष्ण. जय महेश. मैं गौरव नंद किशोर बाहेती. मैं चांदी गौरव बाहेती. आप सभी को महेश नवमी की हार्दिक शुभकामनाएं. जय महेश. सर्वांना जय महेश. सर्व लातूर माहेश्वरी समाजाची भव्य अशी महेश नवमी निघालेल्या सर्व माहेश्वरी समाजास महेश नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय उमा महेश. सभी माहेश्वरी परिवार को मैं आज महेश नवमी की शुभकामनाएं दे रहा हूं. आज यहाँ बहुत ही शानदार रैली आज गौरीशंकर मंदिर से शुरू होकर गोदावरी देवी स्कूल तक जाने वाली है. इसमें महिलाएं, युवक और बुजुर्ग और सारे ही माहेश्वरी समाज के लोग बहुत बड़ी संख्या में इसमें शामिल हुए हैं. इनका उत्साह देखते ही बन रहा है. ढोल और ताशे के साथ में और पूरे डांस करते समय लेजिम पथक ये वो सारे मिलके इतना शानदार माहौल बना हुआ है कि मैं सभी को इसमें आमंत्रित कर रहा हूँ. जो लोग रुके हैं कहीं आसपास में वापिस शामिल हुए और सबको महेश नवमी की शुभकामनाएं.